भारताची संविधान सभा किंवा घटना समिती आणि या घटना समिती संदर्भात असलेले वेगवेगळे वादविवाद आपण बघतो आहोत. महत्त्वाचा विषय अत्यंत अर्थातच आणि समजून घ्यायला तसं सोपं आहे, कारण की याच्या संबंधीच्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना त्या आपल्याला माहिती आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्या अभ्यासलेल्या आहेत. इथे आपण त्या व्यवस्थित फक्त शब्दबद्ध केलेले आहेत. तर आपण लिहून घेऊया. आपण हेडिंग दिलं होतं वादविवादाचा संदर्भ. 2 प्रश्न आपण लिहून घेतले होते. वादविवादाचा संदर्भ अशी हेडिंग दिली होती. आता आपण त्याच्याखाली लिहूयात, जरी भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक असा उल्लेख करत असेल की आम्ही भारताचे लोक, हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. जरी भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक असा उल्लेख करत असेल की आम्ही भारताचे लोक, तरी सुद्धा अभ्यासकांमध्ये राज्यघटना आणि घटना समिती यांच्या प्रतिनिधित्वाबद्दल वादविवाद आहेत. राज्यघटना आणि घटना समिती यांच्या प्रतिनिधित्वाबद्दल वादविवाद आहेत. या संदर्भातलं उत्तर लिहिताना आपण इंट्रोडक्शन मध्ये हे वाक्य असंच्या असं वापरू शकतो. अतिशय बॅलन्स्ड अप्रोच असलेलं असं वाक्य आहे की जरी भारतीय राज्यघटना असं म्हणते की आम्ही भारताचे लोक, आणि म्हणजे आम्ही भारताच्या लोकांनी मिळून ही राज्यघटना निर्माण केलेली आहे, तरी खरंच या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये भारताच्या लोकांचं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व होतं का, याबद्दल संशोधकांमध्ये वादविवाद किंवा अभ्यासकांमध्ये वादविवाद आहे. ठीक आहे. पुढे आता आपण लिहूया. पुढचं सब हेडिंग द्या, संविधान सभेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. संविधान सभेला काय ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली थोडक्यात लिहूया. 1922 मध्ये गांधीजींनी वचन दिले की स्वराज ही ब्रिटिशांनी दिलेली मोफत भेटवस्तू असणार नाही, तर ती भारतीयांची अभिव्यक्ती असेल. ठीक आहे. याचा संदर्भ कुठेतरी सापडतोय का? म्हणजे हा विवादास्पद विषय, पण तुम्हाला आठवण म्हणून सांगते. कुणीतरी असं बोललं होतं काही दिवसांपूर्वी की भारतीयांना 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होतं, ते भिकेत मिळालं होतं. तर गांधीजींनी हे तेव्हाच बजावून सांगितलं होतं, ठणकावून सांगितलं होतं की ब्रिटिश आम्हाला स्वातंत्र्य देत आहेत, तर ते काय ब्रिटिशांनी आम्हाला दिलेलं गिफ्ट नसणारे, आम्हाला दिलेली मोफत भेटवस्तू नसणारे. स्वराज हा आमचा अधिकार आहे, प्रत्येक भारतीयाचा तो अधिकार आहे, आणि ती आमच्या
स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज ही आमची अभिव्यक्ती आहे, असं तेव्हाच गांधीजींनी स्पष्ट केलं होतं. ठीक आहे. पुढे लिहा. 1934 मध्ये काँग्रेस कार्यकारी समितीने प्रस्ताव स्वीकारला ज्याद्वारे घटना समिती ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ज्याद्वारे घटना समिती ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे नियुक्त असेल. मताधिकाराच्या आधारे नियुक्त असेल म्हणजे घटना समितीतले जे सदस्य होते ते निवडणुकीच्या आधारे निवडले गेले होते आणि असा प्रस्ताव काँग्रेसने मंजूर सुद्धा केला होता 1934 मध्ये. ठीक आहे. आता पुढे लिहा. प्रत्यक्ष परिस्थिती की ठीक आहे असं करायचं असं काँग्रेसने तर ठरवलं, पण मग प्रत्यक्षात काय घडलं? तर प्रत्यक्ष परिस्थिती बघू आपण काय झालं होतं घटना समितीच्या निर्मितीच्या वेळी किंवा त्याच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात. लिहा. घटना समिती ही कॅबिनेट मिशनच्या योजनेअंतर्गत, आपल्याला माहितीये ब्रिटिशांनी जे कॅबिनेट मिशन होतं ते, घटना समिती ही कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत ब्रिटिशांकडून भेटवस्तूच होती. म्हणजे भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समिती असेल हे ब्रिटिशांनी त्यांच्या कॅबिनेट मिशन मध्ये मंजूर केलं होतं. हे वाक्य कंटिन्यू करा. घटना समिती ही कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत ब्रिटिशांकडून मिळालेली भेटवस्तूच होती. इथपर्यंत पुढे लिहा. यांची नियुक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे झाली नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे झाली नाही. घटना समितीचे सदस्य ब्रिटिश भारतातील प्रांतिक मंडळातून निर्वाचित होते. तर संस्थानांमधून मोठ्या संख्येने सदस्य किंवा मोठ्या प्रमाणात सदस्य नामनिर्देशित होते. निर्वाचितला इंग्लिशमध्ये इलेक्टेड म्हणतात, नामनिर्देशितला मराठीत नामनिर्देशितला इंग्लिशमध्ये नॉमिनेटेड म्हणतात. आपल्याला माहिती आज सुद्धा ही पद्धत आहे. जे आपल्या कायदे मंडळाचे कनिष्ठ सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृह काय आहे?
लोकसभा आणि घटक राज्य स्तरावर काय आहेत, विधानसभा. याचे जे सदस्य असतात ते निर्वाचित असतात आणि जे वरिष्ठ सभागृह असतात, आपल्याला हे माहिती आहे सगळं. वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभा आणि ज्या ज्या कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषदा असतील तिथले सदस्य हे नामनिर्देशित असतात. तर घटना समितीमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्त होती. पुढे लिहा, संविधान सभा काँग्रेस सदस्यांच्या किंवा काँग्रेस सदस्यांमुळे वर्चस्वशाली झाल्याने यास एकपक्षीय मंडळ म्हणतात. म्हणजे विविध त्यावेळी जे राजकीय पक्ष होते त्या पक्षांपैकी जो काँग्रेस पक्ष होता, तर काँग्रेस पक्षातले जास्त लोक त्याच्यामध्ये संविधान सभेमध्ये होते, त्यामुळे त्याला एकपक्षीय मंडळ असं सुद्धा म्हणत. लिहा, यातील 80% सदस्य उच्च जातीतून 80% सदस्य उच्च जातीतून कॉमा देऊन त्यातच पैकी 25% ब्राह्मण होते. 25% ब्राह्मण होते. विन्स्टन चर्चिल यास ब्राह्मणांचे मंडळ म्हणत. ठीक आहे, आपण भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात असणारे विविध वादविवाद, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भात असणारे विविध आक्षेप, विविध ऑब्जेक्शन बघतो आहोत. त्यापैकी पहिलं म्हणणं असं आहे की जे घटना समितीतले जे सदस्य होते ते काही सगळेच निवडून आलेले नव्हते, तर काही निर्वाचित होते, काही आणि बहुतांश नामनिर्देशित होते. हा मुद्दा क्रमांक 1. राज्यघटनेबद्दल आक्षेप असण्याचा मुद्दा क्रमांक 2 की त्याच्यातले सदस्य जे होते ते उच्च जातीतून उच्च वर्णीय समाजाचे होते. 25% तर ब्राह्मण होते. त्याच्यानंतर म्हणजे एकपक्ष, तेव्हाचा जो प्रभावशाली काँग्रेस पक्ष होता, तर बहुतांश घटना समितीचे सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते. असे राज्यघटनेसंदर्भात आक्षेपाचे विविध मुद्दे आपण बघतो आहोत. ठीक आहे, पुढचा मुद्दा लिहा, अंमलबजावणीच्या 1 वर्षाच्या आतच संविधानात दुरुस्ती करावी लागली. 100 वर्षापेक्षा कमी कालावधीतच 100 वर्षापेक्षा कमी कालावधीतच घटनेत 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झाल्या. 100 वर्षापेक्षा कमी कालावधीतच घटनेत 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झाल्या, हेही आपल्याला माहिती आहे. पुढे लिहा, संविधानाच्या कार्याबद्दल असमाधानी असल्याने केंद्र सरकारला वेळोवेळी विविध आयोग नेमावे लागले. उदाहरणार्थ कुठले आयोग नेमले? भारतीय राज्यघटनेत ज्या काही त्रुटी आहेत, जे काही दोष आहेत, जी काही उणीव आहे, ती उणीव पूर्ण करण्यासाठी घटनेच्या निर्मितीनंतर जे भारत सरकारचं वेळोवेळी असणारं केंद्र सरकार होतं, त्या केंद्र सरकारला विविध आयोग नेमावे लागले. नंबर 1 लिहा, याला ABCD टाकून लिहा, कारण आपण हे जे पॉइंट लिहितोय त्याला 1 2 3 लिहितोय ना, तर मग इथे ABCD लिहा, कारण हे सब पॉइंट आहे. कुठला?
2 प्रशासकीय सुधारणा आयोग. आपल्याला माहिती आहे आजपर्यंत आपल्या देशात जी देशाचं प्रशासन व्यवस्था आहे ते प्रशासन सुधारण्यासाठी 2 प्रशासकीय सुधारणा आयोग आजपर्यंत नेमले गेलेले आहेत केंद्र सरकारद्वारे. आपल्याला या प्रशासकीय सुधारणा आयोगाने जे काही रिपोर्ट दिले आहेत त्या रिपोर्ट मधल्या काही शिफारसी या पुढे अभ्यासायच्या आहेत की भारताच्या प्रशासनात काय सुधारणा करायला हवी या संदर्भात या प्रशासकीय सुधारणा आयोगाने काय म्हटलं आहे त्यातले काही मुद्दे नंतर आपल्याला पुढे अभ्यासायला येणार आहेत. 2 प्रशासकीय सुधारणा आयोग. पुढचं लिहा सरकारी आयोग. 2 प्रशासकीय सुधारणा आयोग. त्याच्यानंतर सरकारी आयोग नेमला केंद्र सरकारने. पुढे सरकारी याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा केंद्र घटक राज्य संबंध. हा सरकारी आयोग कशाच्या संदर्भात शिफारशी करण्यासाठी होता तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये जे काही वादविवादाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारी आयोग नेमला होता. महत्वाचा आयोग आहे, याच्यावर बरेच प्रश्न प्रिलिम्सला येऊन गेलेले आहेत. सरकारी पुढे लिहा केंद्र घटक राज्य संबंध. नंबर 3 लिहा पुंची आयोग. पुंची आयोग. आणि नंबर 4 लिहा घटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राष्ट्रीय आयोग. घटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी. पुनर्विलोकनला इंग्लिश मध्ये म्हणतात रिव्ह्यू करणे. घटनेच्या कार्याच्या पुनर्विलोकनासाठी राष्ट्रीय आयोग. ठीक आहे. पुढे लिहा घटक राज्य सरकारांनीही वेळोवेळी मुख्य सुधारणा प्रस्तुत केल्या किंवा प्रस्तावित केल्या. घटक राज्य सरकारांनीही वेळोवेळी मूलभूत सुधारणा किंवा मुख्य सुधारणा प्रस्तुत किंवा प्रस्तावित केल्या. नंबर 1 कुठल्या कुठल्या राज्यांनी केलं यात नंबर 1. याच्यात पण ABCD टाकून लिहून घे. याच्यात हे तर झालं केंद्र सरकारचं. आता राज्य सरकारांनी. ठीक आहे. तमिळनाडू राज्य सरकार. तमिळनाडू राज्य सरकारने काय केलं तर राजमन्नार समिती नावाची समिती स्थापन केली. राजमन्नार समिती तमिळनाडू राज्याने स्थापन केली ज्या समितीने काही शिफारशी सांगितल्या की भारतीय राज्यघटनेमध्ये असा बदल करणं गरजेचं आहे, काळानुरूप आहे. राजमन्नार समिती महत्वाची समिती आहे, आपल्याला पुढे परत बघायची आहे. पुढे लिहा पश्चिम बंगाल. तमिळनाडू राज्य त्याच्यानंतर पश्चिम बंगाल राज्याने काय केलं निवेदन प्रस्तुत केलं. पश्चिम बंगाल राज्याने एक निवेदन प्रस्तुत केलं की त्या निवेदनात त्यांनी याचा उल्लेख केला की भारतीय राज्यघटनेत काय काय बदल गरजेचे आहेत किंवा काय काय आता काळानुरूप करायचे आहेत. ठीक आहे. पुढचा नवीन पॉइंट लिहा. नवीन पॉइंट म्हणजे त्याच्यातला नवीन पॉइंट. याशिवाय अध्यक्षीय शासन पद्धतीकडे स्थलांतरित होण्यासाठीही बरेच प्रस्ताव आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीत स्थलांतरित होण्यासाठी बरेच प्रस्ताव आहेत. ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहा. यावर प्रश्नचिन्ह आहे की
यावर प्रश्नचिन्ह आहे की सध्याचे असलेले संविधान कितपत किंवा किती प्रमाणात 21व्या शतकातील भारतीयांच्या आकांक्षांशी आकांक्षांशी मिळते जुळते आहे. पुढचा पॉइंट लिहा. जर आपण म्हणजे पुढचा पॉइंट म्हणजे भारतीय राज्यघटनेबद्दलचे काय काय एक आक्षेप आपण बघतो आहोत. त्यातल्या पुढच्या नंबरचा आक्षेप काय बघितलं आपण, जर संविधान लागू होण्यापासूनचा राजकारणाचा प्रवाह जर आपण संविधान लागू होण्यापासूनचा किंवा लागू झाल्यापासूनचा राजकीय प्रवाह बघितला तरी त्यात अनेक विचलने आढळतात. विचलन म्हणजे काय, तर प्रवाह जो आहे तो असा एका डायरेक्शन मध्ये जात असतो. याला आपण म्हणतो हा आहे एक प्रवाह. मात्र याच्यात आपल्याला अनेक विचलने आढळतील. असं म्हणजे काय म्हणतात, खूप विरोधाभास आढळतील. ठीक आहे, अनेक विचलने आढळतात. पुढे लिहा. ख्रिस्तोफर जेफ्री लॉट हे एक अत्यंत महत्त्वाचे जेफ्री लॉट आपल्या इंडिया as a majoritarian हा एकच शब्द आहे, मेजॉरिटेरियन स्टेट. या पुस्तकात उल्लेख करतात की भारत वास्तवात हिंदू राष्ट्र आहे. मेजॉरिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे बहुसंख्याकवाद. मेजॉरिटेरियन म्हणजे बहुसंख्याकवाद किंवा बहुसंख्याक. हिंदू राष्ट्र आहे. ठीक आहे, आता आपण व्यवस्थित हे सगळं समजून घेऊया. काय हे सगळं इतकं काय लिहिलंय आपण काय शिकतो आहोत. तर भारताचं जे संविधान आहे तर हे संविधान कितपत संपूर्ण भारतीयांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतो हे आपण बघतो आहोत. यावर आपण एक प्रश्नचिन्ह लावलं आहे आणि आपण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहोत. बरं, मग कुठल्या भारतीयांच्या आशा आकांक्षाशी हे संविधान अनुरूप आहे का, मिळतं जुळतं आहे का, कम्पॅटिबल आहे का, तर त्या काळातल्या नागरिकांच्या सुद्धा आणि आजच्या 21व्या शतकाच्या नागरिकांच्या सुद्धा. म्हणजे घटना लागू झाली ते होतं 20वं शतक आणि आज आपण राहतोय ते आहे 21वं शतक, ज्याच्यावर आजही आपल्यावर तीच घटना लागू होते. त्याच घटनेप्रमाणे आपला राज्यकारभार चालतो. मग
20वे शतक आणि 21वे शतक. ठीक आहे. आणि आपण काय बघतोय, राज्यघटना. की या दोन्ही काळातले जे नागरिक होते, लोक होते, यांच्या आशा आकांक्षा, यांचे न्याय, हक्क, स्वातंत्र्य मिळवून देण्यात राज्यघटना कितपत यशस्वी झाली हे आपण बेसिकली बघतो आहोत. ठीक आहे. मग यात आपण सुरुवातीलाच आपल्याला हे कळलं आहे की आपल्यासाठी ज्यांनी राज्यघटना लिहिली त्या लोकांना काही आपण निवडून दिलेलं नव्हतं. म्हणजे इव्हन 20व्या शतकातले पण जे नागरिक त्या काळी भारताचे नागरिक होते, भारताचे सगळे लोक होते, तर घटना समिती ही काही त्यांनी निवडून नव्हती दिली, तर काही फार मोजक्या, काही फार थोड्याच लोकांनी ती घटना समितीच्या सदस्यांना निवडून दिलेलं होतं. नंबर 2, ती घटना सगळ्यांची आहे का याबद्दलचा वादविवाद आपण बघतोय. तर पहिला त्याचा आक्षेप आपण बघतोय की त्या घटनेचे सदस्य काही आपल्या सगळ्यांमधून निवडलेले प्रतिनिधी नव्हते, फार मोजक्या मुठभर लोकांनी त्या घटना समितीच्या सदस्यांना निवडून दिलेलं होतं. नंबर 1, बरं ठीक आहे. मग त्यात पण काय होतं, तर त्यात उच्चवर्णीय, उच्च जातीचे लोक हे जास्त होते. त्यातही ब्राह्मण हा समुदाय होता, त्याचे जवळपास 25% सदस्य होते. त्याच्यानंतर त्यावेळी देशात अनेक राजकीय पक्ष होते, पण त्यातल्या त्यात जो काँग्रेस नामक राजकीय पक्ष होता त्याचे सदस्य घटना समितीत जास्त होते. हा नंबर 3चा आक्षेप आपण बघितला. नंबर 4चा आक्षेप आपण बघितला की संविधान आपण लागू तर केलं, पण त्या संविधानात खरंच असे काही दोष असल्यामुळे लागू केल्याच्या पहिल्याच वर्षी आपल्याला त्या राज्यघटनेत त्या संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागली. हा 4था आक्षेप. 5वा आक्षेप आपण बघितला की नंतरही अगदी म्हणजे सुरुवातीला तर घटनेत दुरुस्ती करावी लागली, पण भारताची राज्यघटना लागू होऊन अजून 100 वर्ष सुद्धा झाले नाहीत आणि 100 वर्षाच्या कालावधीच्या आतच राज्यघटनेत 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या होऊन गेलेल्या आहेत. हा पुढचा आक्षेप. अजून त्याच्या पुढचा आक्षेप की संविधानाचं जे कार्य आहे किंवा संविधानात राज्यकारभार करण्यासाठी जे काही नमूद केलेलं आहे ते पुरेसं नसल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यामध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारला वेळोवेळी काही समित्या निर्माण कराव्या लागल्या, काही आयोगांची निर्मिती करावी लागली. इव्हन राज्य सरकारांनीही सुद्धा, घटक राज्यांच्या सरकारांनाही राज्यघटनेतल्या काही जे नियम, कायदे, कानून आहेत ते जरा प्रासंगिक वाटले नाही, ते जरा अडथळ्याचे असल्यासारखे वाटले. म्हणून मग त्या घटक राज्यांनीही राज्यघटनेमध्ये बदल करण्यासंदर्भात काही समिती निर्माण केल्या. मग त्याच्यानंतर आपली जी सध्याची म्हणजे काय म्हणतात, आपल्या शासन व्यवस्थेचं स्वरूप जे आहे तर ते सध्या अध्यक्षीय नाहीये. ठीक आहे. तर मग अध्यक्षीय शासन पद्धती करावी का, भारतात अध्यक्षीय शासन पद्धती असावी का, तर याच्याबद्दलही काही मतमतांतर आहेत की व्हायला पाहिजे, असं पण एक आहे. पुढचं आहे की आज म्हणजे हे तर समजा 20व्या शतकातलं सगळं झालं. मग परत आजच्या काळात आपण बघितलं गेलं तर आज जग इतकं बदललेलं आहे, दर दिवशी काहीतरी नवनवीन बदल होत असतात, गोष्टी बदलत असतात. जसं आता पूर्वीच्या काळी प्रायव्हसी किंवा गोपनीयता ही गोष्ट तितकी महत्वाची नव्हती, त्याला तितकं स्थान नव्हतं. पण आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या काळामध्ये समाज माध्यमांवर लोक स्वतःला एक्सप्रेस करत आहे. मग अशा काळात मात्र अशा काळामध्ये मात्र गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून लोकांना मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा काळ आज आलेला आहे. तर मग त्यानुसार आपल्या घटनेत आपल्याला माहिती बदल करून राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क म्हणून आता 21व्या शतकात मागच्या दशकामध्ये लागू झालेला आहे. सो 21व्या शतकात जे काही बदल घडत आहेत, 21व्या शतकातल्या लोकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या भारतीय राज्यघटनेने कितपत पूर्ण केलेल्या आहेत किंवा तशा त्या पूर्ण करायला भारतीय राज्यघटना समर्थ आहे का, हा एक आक्षेप आपण बघितला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपला देश जो आहे तो विविध धर्मियांचा, विविध संप्रदाय, पंथ, जाती, उपजाती, पोटजाती असे विविध लोक आपल्या देशात, विविधांगी असं सगळं आपल्या देशाची संस्कृती आहे. मात्र जसं क्रिस्तोफर जेफ्री लॉट यांचं म्हणणं आहे की हा भारत देश जो आहे तो हिंदू राष्ट्र आहे,
म्हणजे तो बहुतांश हिंदू राष्ट्र आहे, कारण हिंदूंची संख्या इथे जास्त आहे. मग भारतीय राज्यघटना या देशातले जे अल्पसंख्याक समाज आहेत, अल्पसंख्याक समुदाय आहेत, धर्म आहेत, त्यांचं रक्षण करायला कटिबद्ध आहे का, समर्थ आहे का, त्या संदर्भात राज्यघटनेत काय तरतुदी आहेत का, तर असे सगळे भारतीय राज्यघटनेबद्दल असणारे विविध आक्षेप आपण इथे एका ठिकाणी कंपाईल केलेले आहेत. याचा संदर्भ काय आहे, तर म्हणजे काय आहे ना, की संपूर्ण जगभरात भारतीय राज्यघटना हा एक अतिशय कुतूहलाचा विषय आहे. कारण का, आपण भारतीय हे तिसऱ्या जगातले लोक आहोत. विकसनशील राष्ट्र आहे भारत हे. भारतात जेव्हा राज्यघटना लागू झाली, लोकशाही प्रस्थापित केली गेली, तेव्हा भारतीय जनतेला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. कारण भारत हा राजेशाही प्रकारचा सुरुवातीपासून देश राहिलेला आहे. मग त्या काळचे जे त्या काळचे जे पश्चिमी राज्य म्हणजे पश्चिमी देश होते, त्यांच्यासाठी सुरुवातीला तर हा एक कुतूहलाचा किंवा हा एक म्हणजे काय म्हणतात, पूर्वेकडच्या राष्ट्रांना, तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांना एक हिणवण्याचा प्रकार होता, की तुमच्याकडे तर लोकशाही आत्ता आम्ही आणली, तुमच्याकडे राज्यघटना वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही आणल्या, पण तुम्हाला ते नीट चालवता येणार आहे का, तुम्हाला त्याच्या आधारे तुमचा देश चालवता येणार आहे का, त्याच्या आडून तुम्ही हुकुमशाही आणणार आहात वगैरे वगैरे. असं हे जे पाश्चात्य अभ्यासक होते राज्यघटनेचे किंवा राज्यशास्त्र या विषयाचे, जे पाश्चात्य सगळे मंडळी होते, इंग्लंड किंवा युरोपमधले किंवा अमेरिकेतले, तर त्यांच्यासाठी हा एक कुतूहलाचा विषय होता, हा एक हेटाळणीचा विषय होता, की बघूच आता हे कसं काय करतात. मात्र स्वातंत्र्यानंतर 75 वर्षातही आज आपण बघतोय की आपली राज्यघटना दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेली आहे. काळानुरूप जे काही बदल आहेत त्या बदलांना सामावून घेऊन आपली राज्यघटना, आपली लोकशाही दिवसेंदिवस परिपक्व प्रगल्भ होत चाललेली आहे. राज्यघटनेत जरी आपण काळानुरूप काही बदल केले तरी घटनेची काही मोडतोड केलेली नाही. आजही आपला देश हा घटनेप्रमाणे चालतो आहे. त्यामुळे जगभरातले जे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेचा अभ्यास हा एक अत्यंत कुतूहलाचा विषय आहे. भारत देशाचे नागरी सेवक म्हणून आपण सगळे UPSC MPSCचा अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी पुढे चालून काय होणार आहोत, तर देशाची जी स्टील फ्रेम आहे, देशाची जी पोलादी चौकट आहे, त्या पोलादी चौकटीचा भाग होणार आहोत. पुढे चालून आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व जगात वेगवेगळ्या देशांमध्ये करण्याची आपल्याला संधी मिळू शकते वगैरे वगैरे. तर या सगळ्या दृष्टीने एक नागरी सेवक म्हणून, एक सिव्हिल सर्वंट म्हणून भारतीय राज्यघटनेबद्दल जगभरातल्या राज्यशास्त्राच्या घटनाकारांनी काय काय आक्षेप मांडलेले आहेत ते आक्षेप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उद्या जर कोणी आपल्याला म्हटलं की असं कसं, तुमची ती राज्यघटना, त्याच्यात ज्यांनी तुमची राज्यघटना लिहिली त्याच्यातले तर बहुतांश एकाच पक्षातले लोक होते, एकाच जातीतले लोक होते, मग तुमची राज्यघटना सर्वसमावेशक आहे का? किंवा तुम्ही ज्या देशात राहता त्या देशात तर हिंदू लोक जास्त आहे, हिंदू बहुसंख्याक आहे, मग तुमच्या देशाची राज्यघटना अल्पसंख्याकांच्या हक्काचं हनन करते का, की त्यांचे हक्क तुमच्या देशात जपले जातात? तर असे जे काही आपल्या देशाच्या राज्यघटनेबद्दल आक्षेप आहेत ते आक्षेप आपल्याला माहिती असले पाहिजे आणि त्याचं यथायोग्य उत्तरही आपल्याला देता आलं पाहिजे. तर या सगळ्या याचं उत्तर काय आहे, आपण काय द्यायचं हे उत्तर, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. की भारतीय राज्यघटनेबद्दलचा, तिच्या सर्वसमावेशकतेबद्दलचा, तिच्या प्रतिनिधित्वाबद्दलचे जे काही वादविवाद आहेत त्या वादविवादाची एक बाजू, की विवाद किंवा वाद नक्की कुठल्या गोष्टींवर आहे, ते विवादाचे मुद्दे आज आपण बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या मुद्द्यांचं निराकरण बघू, की भारतीय राज्यघटना खरंच किती प्रतिनिधित्व करणारी आहे, किती सर्वसमावेशक आहे या अर्थाने. ठीक आहे, परत एकदा सांगते, हा सिलेबसचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी बहुतांश आपल्याला माहिती आहे आणि याचे संदर्भ आपल्याला पुढे अनेक ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे इथे पण म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये पण आणि GS2 ची उत्तरं लिहिताना किंवा जेव्हा आपण इथिक्सचं उत्तर लिखाण करू तर तिथे सुद्धा याचे संदर्भ येणार आहेत. जिथे आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा काही पार्ट आहे इथिक्स नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये, तर तिथे पण या ज्या वेगवेगळ्या समित्या, आयोग आणि हे सगळं आहे, तर याचा संदर्भ तर महत्त्वाचा टॉपिक आहे. व्यवस्थित हा वाचून पुढच्या टॉपिकला आपण सुरू करूया. तोपर्यंत ह्या टॉपिकचं सगळं व्यवस्थित बघून घ्या. काही तुमचं
आक्षेप म्हणजे काय म्हणता येईल याच्यातला काही पॉईंट कळला नाही, अजून नीट एक्सप्लेन करायचं असेल तर तसं मला खाली तुम्ही कमेंटमध्ये लिहून सुचवू शकता, सांगू शकता.